प्रश्न पहिला. एखाद्या संस्थेतील औद्योगिक विवादाच्या निवाड्यासाठी औद्योगिक विवाद अधिनियम 1947च्या तरतुदी अंतर्गत डॅडॅची स्थापना केलेली नाही. पर्याय सी. पर्यावरण न्यायाधिकरण. प्रश्न दुसरा. XYZ टेक्सटिलीज LTD या उत्पादन कंपनीचे अलीकडचेच 4 कामगारांना कोणतीही भरपाई न देता कामावरून काढले. कामगाराच्या गैरवर्तणुकीमुळे ही सेवा समाप्ती झाली. कंपनीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची चौकशीही करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशीच्या आधारे या कर्मचाऱ्याच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. कामगारांनी छाटणीच्या भरपाईचा दावा केला जो व्यवस्थापनाने नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कामगारांनी औद्योगिक विवाद कायदा 1947च्या तरतुदीनुसार कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. वरील समस्येच्या आधारे योग्य उत्तर निवडा. पर्याय बी. संपुष्टात आणणे ही छाटणीची रक्कम नाही म्हणून कोणतीही भरपाई नाही. प्रश्न तिसरा. मालती या छोट्या व्यवसायाच्या मालकीचे ऑनलाईन कपड्याचे दुकान चालवतात. अलीकडे तिच्या लक्षात आले की तिची वेबसाईट हॅक झाली आहे आणि तिच्या ग्राहकांनी नावे, पत्ते आणि पेमेंट तपशिलासह वैयक्तिक माहिती चोरीला गेली आहे. थोड्या वेळाने तिच्या काही ग्राहकांनी त्याच्या खात्यावर अनधिकृत व्यवहाराची तक्रार केली. मालती या घटनेविरोधात तक्रार दाखल करू इच्छिते. वरील समस्येच्या आधारे योग्य पर्याय निवडा. पर्याय डी. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 66 अन्वये हे दंडनीय आहे की काही विशिष्ट परिस्थितीत ग्राहक नुकसान भरपाईचा दावा देखील करू शकतात. प्रश्न चौथा. इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 अंतर्गत दिलेल्या नियोक्त्याच्या व्याख्येत खालीलपैकी कोणते समाविष्ट केलेले आहे? पर्याय ए. 1, 2 आणि 3. प्रश्न पाचवा. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश करण्यात आला आहे? पर्याय डी. 1, 2 आणि 4. प्रश्न 6वा. श्री के मोठ्या संख्येने खोल्या असलेल्या इमारतीचे मालक आहेत आणि त्यांचे भाडे देऊन बऱ्याचपैकी उत्पन्न मिळवले होते. मिस्टर वाय लगतच्या कापूस गिरणीचे मालक आहेत जी मिस्टर केच्या ताब्यानंतर उभारली गेली. मिलच्या आवाजामुळे आणि धुरामुळे अनेक खोल्या रिकाम्या राहिल्या ज्यामुळे मीटर केचे नुकसान झाले. केससाठी संबंधित टॉर्चची तपासणी करा. पर्याय बी. डॅमनम साइन इंजुरिया. प्रश्न 7वा. 2 बसमध्ये टक्कर झाली. एक सरकारी आणि दुसरी खाजगी बस. त्या खाजगी बस चुकीच्या बाजूने येत होती आणि सरकारी बस घाई गडबडीने येत होती. सरकारी बसनी दुसरी बस पाहून आपली गती कमी केली नाही. जाचक निर्धार करा. पर्याय ए. अशयदायी निष्काळजीपणा. प्रश्न 8वा. आय या शब्दाचे वर्णन आयकर कायदा 1961 मध्ये डॅडॅश अंतर्गत केलेले आहे. पर्याय बी. कलम 2 (24). प्रश्न 9वा. कलम 80C अंतर्गत कपातीचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षाच्या मुदत ठेवीमध्ये श्री एक्सने ₹65,000 जमा केले. गृहीत धरून श्री एक्स आयकर कायदा 1961च्या 115 BAC अंतर्गत सवलतीच्या कर प्रणालीची निवड करत नाही. वरील समस्येच्या आधारे योग्य पर्याय निवडा. पर्याय सी. श्री एक्स कर चुकवणे, कर टाळणे यापैकी एकासाठी दोषी नाही. प्रश्न 10वा. दिलेली विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1. आयकर कायदा 1961च्या कलम 10(1) अंतर्गत कृषी उत्पादनाला करातून सूट आहे. विधान 2. गैरकृषी उत्पादनाच्या बाबतीत गैरकृषीवरील कर मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि कृषी उत्पादन रुपयापेक्षा जास्त आहे. 5,000 कृषी उत्पादनासह गैरकृषी उत्पादनाच्या आंशिक एकीकरणाच्या योजनेद्वारे निर्धारित केले जाते. पर्याय ए. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 11वा. श्रुशी जे बँकरने श्रुशी एफचा धनादेश मानण्यास नकार दिला. तिच्याकडे पुरेशी शिल्लक असूनही श्रुशी एफचे कोणतेही नुकसान होत नाही. श्रुशी एफ कोणत्या परिस्थितीत केस दाखल करू शकतात? पर्याय सी. इंजुरिया साइड डॅनम. प्रश्न 12वा. मिस्टर बी यांनी मिस्टर एला मिस्टर एच्या ताब्यातील जागा सोडण्यास सांगितले. जेव्हा मिस्टर एने नकार दिला तेव्हा मिस्टर बी यांनी त्यांचे काही कामगार गोळा केले ज्यांनी मिस्टर एच्या भोवती गोळा केले. त्यांनी त्याचे पाही आणि ॲप्रल बांधले आणि फिर्यादीची मान तोडण्याची धमकी दिली. मिस्टर ए कोणत्या जाचक कायद्याखाली केस दाखल करू शकतात? पर्याय सी. प्राणघातक हल्ला. प्रश्न 13वा. ड्रायव्हर श्री टी दारूच्या नशेत असल्याचे श्रुशी जे यांना लिफ्ट घेत असताना कळले. परिणामी कारचा अपघात झाला आणि श्रुशी जे जखमी झाल्या आणि तिने नुकसान भरपाईसाठी केस दाखल केली. मिस्टर टी द्वारे कोणत्या बचावाचा दावा केला जाऊ शकतो? पर्याय बी. वॉलेंटी नॉन फिट इजा. प्रश्न 14वा. एक रिअल इस्टेट डेव्हलपर तिच्या मालमत्तेच्या खरेदीसाठी बी मुख्य जमिनीच्या मालकाशी करार केला. करारामध्ये असे नमूद केले होते की ए 50 लाख आगाऊ आणि बाकी 1,06 महिन्याच्या आत देईल. त्या बदल्यात बीने जमिनीचे शीर्षक हस्तांतरित करण्याचे मान्य दिले.
तथापि आगाऊ पेमेंट मिळाल्यानंतर बीने विक्री डीड पूर्ण करण्यास नकार दिला. असा दावा केला की तिच्या दुसऱ्या खरेदीदाराकडून चांगली ऑफर मिळाली आहे. एने विशिष्ट मदत कायदा 1963 अंतर्गत कराराची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली, परंतु बीने त्याचा दावा नाकारला. एला कायद्याच्या न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. वरील समस्येच्या आधारे योग्य उत्तर निवडा. पर्याय डी. ए दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत अधिकार असलेल्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकतो. प्रश्न 15वा. ए जमिनीचा तुकडा बीला या अटीवर हस्तांतरित करतो की बी पुढील 10 वर्षापर्यंत जमीन इतर कोणाला हस्तांतरित करणार नाही. या प्रकरणात बीला पुढील 10 वर्षासाठी जमीन दुसऱ्याला हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही. वरील समस्येच्या आधारे योग्य पर्याय निवडा. पर्याय सी. हे मालमत्तेच्या हस्तांतरणावर सशर्त मर्यादा आहे. प्रश्न 16वा. श्री राजेश यांनी त्यांच्या पुरवठादार श्री शर्मा यांच्या खरेदी केलेल्या वस्तूच्या देयकासाठी 50,000चा धनादेश दिला. श्री शर्मा यांनी धनादेश जमा केल्यावर बँकेने तो पुरा निधी अशी टिप्पणी देऊन परत केला. वरील समस्येच्या आधारे योग्य पर्याय निवडा. पर्याय सी. धनादेशाचा अनादर झाल्याबद्दल श्री शर्मा यांनी 1 महिन्याच्या आत न्यायालयात देखील तक्रार करावी. प्रश्न 17वा. नियोक्त्याने कर्मचाऱ्याला दिलेली भांडे मुक्त निवास डॅश आहे. पर्याय बी. आयकर कायद्याच्या कलम 17(2) नुसार परवानगी. प्रश्न 18वा. कायद्याने लागू न होणाऱ्या करार डॅश अंतर्गत रद्दबाबत तर असल्याचे सांगितले जाते. पर्याय ए. कलम 2 प्रश्न 19वा. अवैध हमीची संकल्पना कलम डॅश अंतर्गत समाविष्ट आहे. ऑप्शन सी. 142 ते 144.
प्रश्न 55. CPC अंतर्गत दाव्यात लेखी विधान दाखल करण्यासाठी कलम वेळ मर्यादा किती आहे? पर्याय ए 90 दिवस. प्रश्न 56. CPCचे कोणते कलम भारताचे राष्ट्रपती आणि राज्याच्या राज्यपालांना न्यायालयात वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट देते? पर्याय सी कलम 133. प्रश्न 57. सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत केस एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात हस्तांतरित करण्याच्या कोर्टाच्या अधिकारासाठी कोणता शब्द वापरला जातो? पर्याय ए सूट हस्तांतरित करणे, ट्रान्सफर ऑफ शूटर्स. प्रश्न 58. CPCच्या कोणत्या आदेशानुसार सारांश सूटची प्रक्रिया प्रदान केली जाते? पर्याय सी ऑर्डर 38. प्रश्न 59. साक्षीदाराच्या संरक्षणाची खात्री करण्यासाठी राज्य सरकारला साक्षीदार संरक्षण योजना तयार करणे आणि अधिसूचित करणे हे कोणते कलम राज्य सरकारला आदेश देते? पर्याय ए 398. प्रश्न 60. अटक केलेल्या व्यक्तीची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी BNSSच्या कोणत्या विभागात प्रत्येक जिल्ह्यात आणि पोलीस स्टेशनमध्ये नियुक्त पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे अनिवार्य आहे? पर्याय डी 37. प्रश्न 61. BNSSच्या कोणत्या विभागात भारताबाहेरील घोषित गुन्हेगाराची मालमत्ता ओळखणे, संलग्न करणे आणि जप्त करणे या तरतुदी आहेत? पर्याय ए 86. प्रश्न 62. BSAच्या कलम 22 मध्ये कोणता शब्द समाविष्ट केला आहे जो पुरावा कायद्याच्या कलम 24 मध्ये उपस्थित नव्हता? पर्याय सी जबरदस्ती. प्रश्न 63. व्यवसायाच्या अस्तित्वाची जेव्हा डायडॅशमध्ये चर्चा केली जाते? पर्याय डी BSA 2023चे कलम 14. प्रश्न 64. फौजदारी खटल्यात राजेशवर चोरीचा आरोप आहे. तपास दरम्यान राजेश वारंवार येत असल्याच्या माहितीच्या ठिकाणाहून पोलिसांनी चोरीला गेलेला लॅपटॉप जप्त केला. लॅपटॉपवर त्याच्या बोटाचे ठसे सापडले आहेत. भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार न्यायालयाने या पुराव्याचा अर्थ कसा लावावा? पर्याय सी जप्त केलेले लॅपटॉप आणि फिंगरप्रिंट्स हे परिस्थितीजन्य पुरावे आहेत ज्याचा इतर पुराव्यासोबत विचार केला जाऊ शकतो, परंतु स्वतःहून वाजवी संशयापलीकडे अपराध सिद्ध करत नाही. प्रश्न 65. जिथे दस्तावेज, छपाई, लिथोग्राफी किंवा फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग, इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड म्हणून संगणक संसाधन अशा अनेक भागांमध्ये कार्यान्वित केले जाते, तेथे BSA प्रत्येक भागाचे वर्गीकरण कसे म्हणून करते? पर्याय बी प्राथमिक पुरावा. प्रश्न 66. BSAच्या कोणत्या कलमात अशी तरतूद आहे की कोणत्याही न्यायालयाच्या मंत्री आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यात संवाद साधण्याची आवश्यकता नाही? पर्याय सी 165. प्रश्न 67. भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 46 नुसार दिवाणी खटल्यामध्ये चारित्र्य पुरावा कधी प्रासंगिक करतो? पर्याय सी इतर संबंधित वस्तुस्थिती संबंधित असतानाच. प्रश्न 68. CPCचा कोणता कलम रेस जुडिकाटाच्या तत्वाशी संबंधित आहे? पर्याय बी कलम 11. प्रश्न 69. CPCच्या डायडॅशमध्ये इंटरप्लेटर सूटची तरतूद आहे? पर्याय बी कलम 88. प्रश्न 70. CPCचा कोणता कलम नुकसान भरपाईच्या खर्चाची तरतूद करतो? पर्याय सी कलम 35(a). प्रश्न 71. ABC LTD आणि XYZ PVT LTD यांच्यात दोन्ही पक्षांनी केलेल्या कराराबद्दल वाद निर्माण झाला. करारामध्ये लवादाच्या कलमाचा समावेश आहे जे सांगते की कोणतेही विवाद लवादाकडे पाठवले जातील, तथापि लवादाच्या नियुक्तीवर पक्ष सहमत होऊ शकत नाहीत. लवादाच्या नियुक्तीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी लवाद आणि सामंजस्य कायदा 1986 मधील खालीलपैकी कोणत्या तरतुदी लागू होतील? पर्याय बी जर पक्षकार एकमत न झाल्यास न्यायालयात कलम 11 अंतर्गत लवादाची नियुक्ती करेल. प्रश्न 72. खालीलपैकी कोणता ADR वापरण्याचा फायदा नाही? पर्याय डी याचा परिणाम नेहमी बंधनकारक निर्णयात येतो. प्रश्न 73. किरण आणि मीरा एका लवादात सामील आहेत जिथे किरणला नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपये देण्यात आले. लवादाच्या प्रक्रियेतील काही प्रक्रियात्मक अनियमिततेमुळे हा पुरस्कार लागू करण्यात योग्य नसल्याचा युक्तिवाद करून मीराने रक्कम देण्यास नकार दिला. लवादाच्या निवाड्याची अंमलबजावणी करण्यासाठी किरणने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. लवाद आणि सामंजस्य कायदा 1986च्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी लवादाच्या निवाड्याची अंमलबजावणी नियंत्रित करतात? पर्याय सी कायद्याचे कलम 36 न्यायालयाद्वारे बाजूला ठेवल्याशिवाय लवादाच्या निवाड्याची स्वयंचलित अंमलबजावणी करण्यास परवानगी देते. प्रश्न 74. BSA 2023च्या कलम 78(2) नुसार एखाद्या दस्तावेजावर स्वाक्षरी करणाऱ्या किंवा प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल गृहीत
काय आहे? पर्याय डी दस्तावेजावर स्वाक्षरी करताना किंवा प्रमाणित करताना अधिकाऱ्याने दावा केलेला अधिकृत वर्ण धारण केला. प्रश्न 75 BSA 2023च्या कलम 146 अन्वये न्यायालयीन कामकाजात अग्रगण्य प्रश्नांना परवानगी कधी आहे? पर्याय ए उलट तपासणी दरम्यान आणि मुद्दे प्रस्थापित निर्विवाद किंवा पुरेसे सिद्ध झाल्यावर अग्रगण्य प्रश्नांना परवानगी नाही. प्रश्न 76 खालीलपैकी कोणते मध्यस्थीचे वैशिष्ट्य आहे? पर्याय सी या तटस्थ तृतीय पक्षांचा समावेश आहे जो पक्षामधील वाटाघाटी सुलभ करतो. प्रश्न 77 जिथे द्या भागा गप्प बसतात तिथे काय चालते? पर्याय ए मिठाक्षरा. प्रश्न 78 निशा आणि आकाश वेगळे झाले आहेत आणि ते दोघेही त्यांच्या अल्पवयीन मुलाचा आरवचा ताबा शोधत आहेत. निशा ही प्राथमिक काळजी घेणारी आहे तर आकाशचा असा दावा आहे की तो आरवसाठी चांगली आर्थिक स्थिरता देऊ शकतो. ते दोघेही गार्डियन ॲट वॉर्ड्स ॲक्ट 1890 अंतर्गत कोर्टात जातात. आरवची कोठडी निश्चित करताना न्यायालय खालीलपैकी कोणत्या बाबीचा प्रामुख्याने विचार करेल? पर्याय डी मुलांचे कल्याण आणि सर्वोत्तम हित. 79 खालील गोष्टी जुळवा. पर्याय डी प्रश्न 80 हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत संपिंडा नातेसंबंध संदर्भात कोणती कलमे चर्चा करतात? पर्याय ए कलम 3 (F I 1 2 कलम 3 (G 5 (V) चे स्पष्टीकरण. प्रश्न 81 कलम 15 हिंदू विवाह कायदा 1955 अन्वये घटस्फोटित व्यक्तीने पुन्हा लग्न करण्यासाठी. पर्याय डी त्यानंतर लगेचच न्यायालयाच्या रजेशिवाय लग्न करू शकते. प्रश्न 82 आरती आणि राजेश यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. कालांतराने राजेशकडून आरतीवर सतत अत्याचार होत असून त्यामुळे तिला भावनिक आणि मानसिक त्रास होत आहे. हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 13A अंतर्गत क्रूरतेच्या कारणास्तव आरती घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेते. हिंदू विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोटाच्या कारणाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? पर्याय सी जोपर्यंत ती मानसिक किंवा शारीरिक क्रूरता सिद्ध करत नाही तोपर्यंत आर्थिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट घेऊ शकते. प्रश्न 83 1980च्या दशकाच्या सुरुवातीस एका सामाजिक कार्यकर्त्याच्या गटाने दिल्लीजवळील दगडखाणीत काम करणाऱ्या मजुराचे गंभीर शोषण केले. अनेक मुलासह कामगार अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करत होते, तात्पुरत्या आश्रयस्थानात राहत होते आणि कर्ज आणि सक्तीच्या मजुरीच्या चक्रात प्रभावीपणे अडकले होते. परिस्थितीने मूलभूत मानवी हक्काचे पद्धतशीर उल्लंघन उघड केले. तेथील काम करणाऱ्या व्यक्तीच्या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क साधण्यात आला आणि या प्रकरणात न्यायालयाचे खालीलपैकी एक मत टिकून राहिले. खालीलपैकी ओळखा. पर्याय डी सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अन्वये जगण्याच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या अधिकारातून मिळालेला मूलभूत अधिकार म्हणून सक्तीच्या मजुरीविरुद्धचा अधिकार ओळखला. प्रश्न 84 दिलेली विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1 जनहित याचिका PIL प्रकरणामध्ये न्यायालयात पारंपरिक प्रकरणाप्रमाणेच निष्क्रिय भूमिका बजावते. विधान 2 जनहित याचिका PIL प्रामुख्याने वैयक्तिक विवादावर केंद्रित आहे. पर्याय सी दोन्ही विधाने खोटी आहेत. प्रश्न 85 फातिमा या मुस्लिम महिलेचा तिचा पती इम्रान याने तलाकच्या माध्यमातून घटस्फोट दिला आहे. फातिमा आता इम्रानकडून स्वतःसाठी आणि तिच्या 2 लहान मुलांसाठी भरणपोषण मागत आहे. फातिमाने दुसरं लग्न केलं आहे आणि त्यामुळे तिला कोणत्याही भरणपोषणाचा अधिकार नाही असा इम्रानचा युक्तिवाद आहे. मुस्लिम कायद्यानुसार फातिमाच्या देखभालीच्या दाव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? पर्याय डी फातिमाला तिच्या इद्दत कालावधीत स्वतःसाठी आणि तिच्या मुलांसाठी ते स्वतःची मदत होईपर्यंत देखभाल करण्याचा हक्क आहे. प्रश्न 86 वैवाहिक हक्काची परतफेड करण्याचा उपाय हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम मध्ये केला आहे. पर्याय ए 9. प्रश्न 87 कोणत्या प्रकरणात तुरुंगातील एका कैद्याचे सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले ज्यामध्ये शारीरिक छळाचे वर्णन केले जे जनहित याचिकेत अग्रगण्य ठरले तरीही न्यायालयाने नंतर या पत्राचा विचार करण्याची प्रथा सोडली? पर्याय सी सुनील बत्रा विरुद्ध दिल्ली प्रशासन. प्रश्न 88 खालीलपैकी कोणते प्रशासकीय कारवाईच्या न्यायिक पुनरावलोकनाचे कारण नाही आहे? पर्याय ए सार्वजनिक मत. प्रश्न 89 व्यावसायिक नीतिमत्तेमध्ये हिताचा संघर्ष म्हणजे काय? पर्याय ए अशी परिस्थिती जिथे वैयक्तिक हितसंबंध व्यावसायिक कर्तव्याशी संघर्ष करतात. प्रश्न 90 ॲडव्होकेट मिस्टर एक्स हे एका क्लायंट मिस्टर वाय प्रतिनिधित्व करत आहे. कार्यवाही दरम्यान
अधिवक्ता मिस्टर एक्स यांनी केस विलंब करण्यासाठी विरोधी पक्षाकडून लॉन्च स्वीकारली, ज्यामुळे श्री वायच्या हितसंबंधांना लक्षणीय नाही पोहोचले. शिवाय श्री एक्स त्याच्या क्लायंटला सुनावणीच्या गंभीर तारखांची माहिती देण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे प्रतिकूल निर्णय झाला. वरील समस्येच्या आधारे योग्य पर्याय निवडा. पर्याय बी हे बार कौन्सिल ऑफ इंडिया व्यावसायिक नैतिकतेसाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. प्रश्न 91. व्यावसायिक गैरवर्तनाच्या प्रकरणामध्ये कार्यवाहीचे स्वरूप. पर्याय डी. प्रश्न 92. खालील 2 विधाने दिली आहेत. एक प्रतिपादन ए म्हणून लेबल केलेले आणि दुसरे कारण आर म्हणून लेबल केलेले. प्रतिपादन ए. PIL प्रकरणामध्ये लोक स्टँडिंग ही संकल्पना स्थितीत आहे. कारण आर. PIL कोणत्याही सार्वजनिक उत्साही व्यक्तीला स्वतःचे प्रतिनिधित्व करू शकत नसलेल्या लोकांच्या वतीने न्यायालयात जाण्याची परवानगी देते. वरील 2 विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे? पर्याय बी. ए आणि आर दोन्हीही सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 93. खालीलपैकी कोणते प्रत्यायोजित फायदे परिभाषित करतात? पर्याय डी. संसदेने त्यांना दिलेल्या अधिकाराखालील प्रशासकीय प्राधिकरणाने बनलेले कायदे. प्रश्न 94. 2020 मध्ये धोरोडो गावात पंचायत निवडणुका कोविड महामारीमुळे होऊ शकल्या नाही, तर पंचायतीचा कार्यकाळ त्याच वर्षी संपत होता. श्री हरिवंश यांनी त्या वर्षी पंचायत कार्यकाळ संपल्यानंतर पंचायतीच्या विसर्जनाच्या वेळी लोकांचे प्रतिनिधित्व केले आणि राज्याच्या पंचायत राज कायद्याद्वारे प्रत्यायोजित अधिकारांचा वापर करून त्यांच्या आर्थिक घडामोडी केवळ 100 रुपयापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी कायदा केला. पर्याय बी. MCD विरुद्ध बिर्ला कॉटन मिल्स. प्रश्न 95. सुरत शहरातील एक्स नावाची एक उत्पादक कंपनी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974च्या तरतुदीचे उल्लंघन करून प्रक्रिया न केलेला औद्योगिक कचरा जवळच्या नदीत सोडत आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यासाठी असुरक्षित आणि जलचरांना हानी पोहोचवून गंभीर प्रदूषण होते. सिंचन आणि दैनंदिन गरजांसाठी नदीवर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांना दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या आणि पीक अपयशाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक तक्रारी करूनही कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. वरील समस्येच्या आधारे योग्य उत्तर निवडा. पर्याय बी हे पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 1974च्या कलम 24 चे उल्लंघन आहे. प्रश्न 86. खालीलपैकी कोणता कायदा ॲब्रोला लेजिस्लेशन म्हणून प्रसिद्ध आहे? पर्याय ए. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. प्रश्न 97. मध्यस्थानाचे वर्णन करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 2(1) अंतर्गत खालीलपैकी कोणते समाविष्ट केले आहे? पर्याय सी. 1, 3 आणि 4. सायबर कॅफे, दूरसंचार नियम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. प्रश्न 98. योग्य प्रक्रियात्मक सुरक्षेमुळे वस्तुनिष्ठतेसाठीचे धोके कमी करण्यात आणि संभाव्य पूर्वाग्रहाच्या कोणत्याही समस्यांचा प्रतिकार करण्यात मदत होते. खालीलपैकी कोणती प्रक्रियात्मक सुरक्षा आहे? पर्याय सी. 2. आवश्यक असल्यानुसार मूल्यमापनाची समस्या पुरावलोकन प्रदान करणे. प्रश्न 99. कलम 2(84) नुसार शेअर म्हणजे कंपनीच्या शेअर कंपनीमधील हिस्सा आणि त्यात डायऱ्याचा समावेश होतो. पर्याय डी. प्रश्न 100. कंपनी कायदा 2013च्या कलम 43 मध्ये डायऱ्याची तरतूद आहे. पर्याय सी. शेअर्स कॅपिटलचे प्रकार.